सरकारच्या विदेश मंत्रालयाने ई पासपोर्ट सेवेची घोषणा केली आहे। यामुळे प्रवाशांची ओळख ही अधिक सुरक्षित होणार आहे, बनावट पासपोर्टची शक्यता सुद्धा कमी होणार आहे आणि ई पासपोर्ट हे दिसायला अतिशय सामान्य असणार आहे, सामान्य पासपोर्ट सारखेच ते असणार आहे, पण यामध्ये एक चिप बसवण्यात येणार आहे आणि या चिपमध्ये प्रवाशांची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक डिटेल्स हे अधिक सुरक्षित राहणार आहेत। ही माहिती एन्क्रिप्टेड असल्यामुळे अधिकृत स्कॅनिंग मशीननेच ती वाचता येणार आहे आणि सध्या ही सुविधा दिल्ली, नागपूर, चेन्नई, जयपूर, हैदराबाद, रांची, शिमला, भुवनेश्वर, गोवा या निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे। पण 2025 पर्यंत संपूर्ण देशात ही सुविधा लागू करण्याचा विदेश मंत्रालयाचा उद्देश आहे। पण सध्या ज्यांच्याकडे पारंपरिक पासपोर्ट आहेत ते तसेच राहणार आहेत, ते वैध असेपर्यंत वापरता येणार आहे, पण त्यानंतर प्रत्येक प्रवाशाला ई पासपोर्ट मिळणार आहेत।